हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. कशा आहात? ठीक आहे ना? हां. क्वाड्रेटिक इक्वेशन, सायमल्टेनियस इक्वेशन आपण बरेचसे घेतलेले आहे, बरोबर. यू नो सायमल्टेनियस इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 5, देन ॲड इट, बरोबर की नाही. ज्याचा मायनस आणि प्लसचा लोप होतो, वाय आणि प्लसचा, हे सायमल्टेनियस इक्वेशन. पण क्वाड्रेटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 5 इज इक्वल टू 0. तर या ठिकाणी ए बी सी याच्या किमती, बरोबर की नाही. आणि ह्या किमती आपण के जर दिला तर बी स्क्वेअर मायनस 4ac रिअल नंबर असेल, इक्वल रिअल नंबर असेल तर डेल्टा इज इक्वल टू 0 असं असतं, बरोबर ना. तर क्वाड्रेटिक इक्वेशन दिलं, कोणतंही इक्वेशन दिलं, केची व्हॅल्यू येते 2 मार्कासाठी ॲन्युअल परीक्षेसाठी 10वीला, 9वीला 12वीला तर आहेच, बरोबर. मग फॉर द 10th स्टँडर्ड ॲन्युअल एक्झामिनेशन इट विल हॅव 2 मार्क्स. मग आता हे कसं केलेलं आहे आपण, या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे. काय दिलेलं आहे बघा. क्वाड्रेटिक इक्वेशनचं क्वेश्चन दिला. इफ द रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन इज 3y स्क्वेअर प्लस ky प्लस 12 इज इक्वल टू 0 आर द रिअल अँड इक्वल, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. त्यांनी काय सांगितलं आहे, केची व्हॅल्यू फाइंड करायची. काय करायची? केची व्हॅल्यू फाइंड करायची. परंतु हे इक्वेशन काय आहे, रिअल अँड इक्वल काय आहे. आणि आन्सर सोल्युशन आपण करूया. इथं सोल्युशन काय दिलेलं आहे, रिअल फॉर रिअल अँड इक्वल, रिअल अँड इक्वल रूट्स काय असतात, काय असतं, डेल्टा इज इक्वल टू 0, बरोबर. हे लिहायचं विसरायचं नाही. फॉर रिअल, हे बघा, रिअल अँड इक्वल डेल्टा इज इक्वल टू 0. मग आता इथे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. मग पुट द व्हॅल्यू ऑफ ए बी सी, फाइंड द व्हॅल्यू. ए इज इक्वल टू 3, b is equal to k and c is equal to 12. आता आपल्याला कोणते फॉर्म्युला, बी स्क्वेअर मायनस 4ac या फॉर्म्युल्याने काढायचं. आता बी म्हणजे काय आहे इथे, what is the b? b is the k. Therefore k square is equal to, or k square minus 4 multiply, इथं गुणिलेचं चिन्ह आहे, विसरायचं नाही. याची व्हॅल्यू किती आहे, 3. मग आता इथं 3 आणि सीची व्हॅल्यू किती आहे, सी बरोबर 12 म्हणजेच गुणिले 12, बरोबर. मग आता काय होईल, हे 12 किती 36 किंवा 4 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाइड बाय 12. इथे सगळं गुणाकाराचं चिन्ह असतं. कोणतं चिन्ह असतं, मल्टिप्लाय. मग आता हे परत गुणाकार हा करून घ्या. के स्क्वेअर मायनस हे किती होतील, 4 3 जार 12, 12 मल्टिप्लाइड बाय 12. यू नो 12चा वर्ग किती, स्क्वेअर ऑफ 12, स्क्वेअर हे वजा इकडे गेले तर काय होतील, 12 12 जार 144, बरोबर. के स्क्वेअर इज इक्वल टू 144, बरोबर. बाय टेकिंग द रूट, नाही का, टेकिंग द रूट we get. आता के वर्ग बरोबर 144. मग याचं रूट जर घेतलं तर काय होईल, के इज इक्वल टू माहिती आहे आपल्याला प्लस और मायनस 12. म्हणजेच या ठिकाणी के इज इक्वल टू
काय आली व्हॅल्यू के इज इक्वल टू +12 और के इज इक्वल टू -12. के इज इक्वल टू +12 किंवा के इज इक्वल टू -12. इथं ज्यावेळेस आपण कोणत्याही संख्येचं वर्गमूळ काढतो त्यावेळेस के इज इक्वल टू प्लस और मायनस येतं, प्लस और -12. के इज इक्वल टू +12 और के इज इक्वल टू -12. अशा प्रकारे 2 मार्काला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन येतं केची व्हॅल्यू काढण्यासाठी. तुम्ही 1-2 उदाहरणं सोडवा घरी. अशाच प्रकारे यू विल गेट 2 मार्क्स. ओके, थँक्यू, बाय.